विष्णूचा अवतार 13वा अवतार जन्माला आलेला आहे. भारतीय जनता पक्षामध्ये विष्णूचा 13वा अवतार जन्माला आलेला आहे. भाजप मुळात विष्णूच्या 13व्या अवताराने जन्म घेतलेला आहे. आम्ही आमच्या रामाला पूजू, तुम्ही तुमच्या विष्णूला पूजा, इतकं तुम्ही या क्षणी सांगतो. पण रामाचं धैर्य ते विष्णूचं धैर्य नाही लक्षात घ्या. तुम्ही विष्णू पुराण वाचा, विष्णू पुराण पहा, विष्णूचे चित्र पहा. विष्णूचं धैर्य हे कुंकणावरचं धैर्य आहे, तटस्थ धैर्य आहे. विष्णू शेषनागावर पहुडलेले आहेत, वरती फण्याचं छत्र आहे, लक्ष्मी पाय शेपते आहे, आणि मग तिथून विष्णू संपूर्ण जगाचे हाल अहवाल पाहतायत. पण रामाचं धैर्य जे आहे हे असत्याविरुद्ध पुकारलेलं धैर्य आहे. रामाचं धैर्य जे आहे ते नीतिमत्तेसाठी पुकारलेलं धैर्य आहे. आणि रामाचं धैर्य जे आहे हे रामराज्यामध्ये हुकुमशाहीचा पराभव व्हावा आणि लोकशाही स्थापन व्हावी आणि शिवसेनेवरील अन्याय दूर व्हावा, यासाठी रामाचं धैर्य असं मी मानतो. मी मगाशी संयमाचा उल्लेख केला. प्रभू श्रीराम युवराज होते, प्रभू श्रीराम राजा होता. पण जेव्हा त्याच्यावरती अन्याय झाला तेव्हा त्याला भडकवण्याचे कमी प्रयत्न झाले असतील. पुत्र म्हणून त्याला चिथवण्यात आला असेल, युवराज म्हणून त्याला भडकवलं गेलं असेल, योद्धा म्हणून त्याला चेतवलं असेल, बऱ्याच गोष्टींनी त्याला भडकवलं असेल. पण राम शांत राहिला आणि राम संधीची वाट बघत राहिला. जसे माननीय उद्धव ठाकरे संयमानं संधीची वाट बघतायत, त्याप्रमाणे श्रीराम सुद्धा त्यावेळेला एका संयमाने, एका धैर्यानं वाट बघताय. किती अवघड प्रसंग रामाच्या आयुष्यामध्ये आला. एका बाजूला त्याच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे. अयोध्या सजली, अयोध्या नटली, अयोध्या रंगली आहे. जेवणावळी पंक्ती उठतायत, हवन चालू आहे, संगीत, मेहंदी, बारात, सर्व काही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.